हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामधील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। सांगली, सातारा, रायगड, हातकणंगले, कोल्हापूरसह 11 लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे रोजी मतदान। फडणवीसांविरोधात ठाकरे गट, पवार गटानं कट रचला होता। पवार गटाची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि आमदाराचा कटामध्ये समावेश। लवकरच गौप्यस्फोट करणार भाजप नेते मोहित कंबोज यांचा आरोप। उद्धव ठाकरेंची आज अलिबाग आणि नवी मुंबईमध्ये सभा। अनंत गीतेंसाठी अलिबागमध्ये 2 वाजता तर नवी मुंबईमध्ये 6 वाजता सभेचं आयोजन। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामधील प्रचाराचा आज शेवटचा दिवस। शरद पवारांच्या 3 तर अजितदादांच्या तब्बल 5 सभा होणार। मोदीजी, तुमच्यावर संकट आलं तर मीही धावून येईन, पण तुम्हीच स्वतः संकट असल्यानं स्वतःलाच आवर घाला। मोदींच्या मदतीच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा उपरोधिक टोला। मोदीजी माझ्या आजारपणामध्ये विचारपूस करत होते, पण उपमुख्यमंत्री सरकार पाडण्याचं काम करत होते हे तुम्हाला माहिती नव्हतं का? उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन इंडिया आघाडीमध्ये कोणी आलेला नाही। पाकिस्तानवरून मोदींवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। आता माझी सटकली आहे, आता तुला सटकवणार। उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल, तर फेसबुक लाईव्ह करून सटकली का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये, मग उद्योग बाहेर कसे गेले? जैतापूर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रकल्पाची माहिती तरी आहे का? उद्योगधंद्यांवरून राज ठाकरेंचा निशाणा। नारायण राणे निवडून आले तसं समजा, राज ठाकरेंचा कणकवलीच्या सभेतून विश्वास। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंची पहिली राणेंसाठी सभा। मुख्यमंत्रीपदाचे 6 महिने मिळूनही राणेंनी गाजवली। झपाटल्यासारखं काम करणं राणेंकडून शिकावं। अंतुलेनंतर शानदार काम करणारे मुख्यमंत्री असे बाळासाहेब सांगायचे। राज ठाकरेंकडून राणेंचं कौतुक। गुजरातकडे उद्योग पळवणाऱ्या भाजपला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला। मनसेच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचा टोला। बळीराजा संघटनेकडून शरद पवारांना आसूड भेट। पंतप्रधान शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी खिलवाड करतायत, त्यांना धडा शिकवण्यासाठी याचा अत्यंत उपयोग होईल। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। शरद पवार दुटप्पी, कोल्हापुरात गादी विरोधात उमेदवार देऊ नका म्हणतात, मग उदयनराजे साताराच्या गादीचे महाराज नाहीत का? फडणवीसांचा सवाल। राजकारणासाठी गरिबांना त्रास देणाऱ्यांनी ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात, हे लक्षात ठेवावं। शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभालच्या कामांसाठी मेगा ब्लॉक। राज्याच्या किनारपट्टी भागासह सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिवला आज उष्णतेचा येलो अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। पूंछमध्ये जवानांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला। एअरफोर्सच्या एका जवानाचा मृत्यू तर काही जवान जखमी झाल्याची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।